सियावर रामचंद्र की जय. अंगद परत आल्यानंतर रावण काही बधत नाही हे लक्षात आल्यावर रामचंद्रांनी आपल्या वानर सेनेला लंकेवरती आक्रमण करण्याचा आदेश दिलाय. आता लंकेवरचं आक्रमण हे प्रचंड शक्तिशाली आक्रमण आहे. कोट्यावधी वानर सेनेने लंकेला जणू वेढा घातलाय. रावणानं आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन बघितलंय. त्याला लक्षात आलंय की जवळपास राखाड्या रंगाने सगळी लंकाच वेढल्या गेलेली आहे. एकापेक्षा एक भयंकर, एकापेक्षा एक वीर शक्तिशाली असलेले वानर, त्यांच्यासोबत अस्वलांचे योद्धे आणि या सगळ्यांचं नेतृत्व करणारे रामचंद्र लक्ष्मणाच्या सहित लंकेभोवती असा पाश आवळतायत की जणू हा लंकेभोवतीचा पाश रावणाच्या गळ्याभोवतीच आवळला जातोय. एक क्षण असतो, माणसाला आठवतं की आपल्याला सगळे सांगत होते की नको, पण आपण ऐकलं नाहीये. कदाचित हाच तर आपला शेवट नसेल. एक क्षण मनात विचार येऊन जातो, पण त्या विचाराला सुद्धा अहंकार दाबून टाकतो. रावण आहे मी, दशानन आहे मी, या सगळ्या पृथ्वीचा विजेता आहे मी. इथे कोण मला पराभूत करू शकेल? आणि एवढी या वानरांची हिंमत बघून त्या अहंकारावर जणू फुंकर घातल्यासारखं होत आहे. आणि रावण सुद्धा आपल्या राक्षस सेनेला तुटून पडण्याचा आदेश देतोय. या आदेशाच्यामुळं राक्षस सेनेच्या मधल्या उत्साहाला उधाण येतं आणि प्रचंड गगनभेदी गर्जना करत, राक्षसांचे आवाज तसेच असतात, भले मोठे नगाडे ढोल वाजवत गगनभेदी गर्जना करत, रावणाचा जयघोष करत राक्षस सुद्धा वानरवीरांच्या वरती आक्रमण करायला सज्ज झालेले आहेत, निघालेत. हा जयघोषाचा आवाज, हास्याचा गडगडाट, त्या नगाड्यांचे आवाज यांनी त्या परिसराला अधिकच गांभीर्य आणून टाकलाय. गांभीर्य कसलं? आजूबाजूच्या आसमंतामध्ये एक भय पसरलाय, भय. कारण जे युद्ध होणार आहे ना, ते युद्ध या वातावरणाला कंपित करणार आहे. तिथले पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये भय निर्माण करणार आहे. काय होणार आहे? कारण हे वीर एकमेकाला भिडल्यानंतर कोणीच कमी नाही, प्रत्येक जण शक्तिशाली आहे. आणि हे एकमेकांशी भिडल्यानंतर जे काही घडणार आहे ते भयंकर असणार आहे. रक्ताचे पाट वाहतील का? रक्तामासाचा चिखल पडेल का? हा सगळा शंकित करणारा, भयात टाकणारा विचार तिथल्या आसमंतातील प्राणीमात्रांच्या मनामध्ये येतोय. दोन वीरांनी आधीच पराक्रम करून दाखवल्यामुळं लंकेतल्या स्त्रियांच्या मनामध्ये सुद्धा एक भयाचा विचार आहे. आपला नवरा, मुलगा, पिता हे सगळे युद्धाला जातायत. या युद्धातून ते परत येतील का हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. पण युद्ध सुरू झाल्यावर तिथे वेगळा विचार करायचा नसतो. युद्धाला निघालेल्या आपल्या वीराला नको ते विचार मनात टाकून मानसिक दृष्ट्या हरवायचं नसतं. रामायणातला हा प्रसंग लक्षात ठेवा. रामायणाचा हा प्रसंग लक्षात ठेवा. आणि या प्रसंगाच्या नंतर युद्धाला श्राद्धाची फुले नको असा माझा मराठी चॅनलवरचा व्हिडिओ नक्की बघा. तो बघा यासाठी म्हणतोय की ते फार आवश्यक आहे समजणं. आपल्या राज्याचा रक्षण करता जेव्हा युद्धाला निघतो तेव्हा त्याला भय दाखवून, त्याच्या चुका दाखवून थांबवायचं नसतं, तर युद्धाच्या प्रसंगात त्याला ऊर्जा द्यायची असते. लंकेतल्या सगळ्या स्त्रिया तीच ऊर्जा देत आहेत. लंकेतले सगळे नागरिक आपल्या राक्षसवीरांना ऊर्जा देत आहेत आणि इकडे वानरवीरांना सुद्धा तीच ऊर्जा दिली जाते आहे. जयघोष, नगाडे, ढोल, शंखध्वनी यांना आसमंत भरून निघालाय आणि वीर एकमेकाशी भिडलेत.
द्वंद्व युद्ध चालू आहे, तलवारीचं युद्ध चालू आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला मारण्यासाठी धडपडतोय, कोणी तटावरून खाली फेकून देतोय. वानरांचं तर वैशिष्ट्य आहे, ते ओरबाडतातच. भयंकर भयंकर अशा राक्षसवीरांना वानरांनी ओरबडायला सुरुवात केलेली आहे. रक्तबंबाळ देह केलाय, इतका रक्तबंबाळ की रक्ताच्या चिळकांड्या वाहू लागल्या. एका देहातून वाहणाऱ्या चिळकांड्या असतील तर ठीक आहे, त्याच देहावर रक्त गोठतं म्हणतात. पण असंख्य देहातून या रक्ताच्या चिळकांड्या वाहू लागल्यात. जमिनीवर सांडणारं रक्त आता थांबत नाहीये, तर ते प्रवाहाचं रूप घेत आहे. अनेकांचे केस सुद्धा त्या रक्तात गळून पडलेत आणि त्या प्रवाहात वाहत जाणारे केस हे एखाद्या शेवाळाप्रमाणे भासतायत. इतके रक्ताचे पाट त्या नदीसारखे वाहू लागल्यात. एक एक वीर एकेका वीराला भिडलाय. कोण कोणाशी भिडलाय हे या युद्धात बघणं आवश्यक आहे. कोणाचं युद्ध झालंय, मी तुम्हाला ती यादीच देतोय, एकदा बघायची आहे की कोणाशी ते युद्ध झालंय. महापराक्रमी प्रजंग रामाच्या सैन्यातील संपातीशी भिडतोय. प्रचंड शक्तिशाली राक्षस जंबूमाली हनुमानाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. शत्रुघ्न नावाचा रावणाच्या सैन्यातला वीर बिभीषणाशी लढतोय. तपन हा राक्षस गजाशी लढतोय. प्रघस याने सुग्रीवावर वार केलाय. लक्ष्मणासोबत विरूपाक्ष लढू लागलाय. प्रतपनाची लढाई नलाच्या सोबत सुरू आहे. मैंदाची लढाई वज्रमुखी सोबत सुरू आहे. तर रामचंद्रावरती हल्ला करायला एक नव्हे, दोन नव्हे, चार राक्षसवीर एकदा चालेत. अग्निकेतू, रश्मिकेतू, मित्रघ्न, यज्ञकोश या सगळ्यांनी मिळून रामचंद्रावरती प्रहार केलाय. प्रत्येक वीर युद्धामध्ये गुंतलेला आहे. प्रत्येक वीर, कोणी शांत आहे असं नाही. आपण मालिकेत बघतो ना, एक गेला, आला, मेला, दुसरा आला, युद्ध केला, लढला, गेला, ते सर्रकन बाण येतात, धडकतात आणि मग एकाचा बाण निष्प्रभ होतो, एकाचा बाण खूप, असं काही नाहीये तिथे. युद्धाला सुरुवात झाल्यावर अनेक वीर या युद्धामध्ये सहभागी झालेत आणि जमेल तो जमेल त्याच्याशी लढतोय. कारण रावणाचा आदेश आहे, संपवायचं आहे, हे युद्धच संपवायचं आहे. घनघोर युद्ध सुरू झालंय आणि या सगळ्या युद्धामध्ये सगळ्यात लक्षवेधी लढत आहे ती इंद्रजिताची. कारण आतापर्यंतच्या कथानकांच्या मध्ये आपल्याला इंद्रजित हा महाशक्तिशाली योद्धा, तो कोणामुळेही पराभूत होऊ शकत नाही असं आपण ऐकत आलेलो. इंद्रजिताने युद्धाच्या प्रारंभाच्या दिवशीच जर कोणावर हल्ला केलाय तर तो अंगदावर हल्ला केलाय. कारण युद्धाच्या भूमीत अंगदाला बघितल्याबरोबर, कारण त्याच दिशेला आहे ना तो, ज्या दिशेला इंद्रजित दारावर रक्षणकर्ता म्हणून आहे त्याच दिशेला अंगदाला ठेवलेलं आहे. आणि अंगदाला बघितल्याबरोबर त्याने नुकत्याच घातलेल्या उत्पाताची जाणीव इंद्रजिताच्या मनामध्ये होते आणि तो अंगदाशी लढतोय. खर तर इंद्रजित म्हणजे अजेय योद्धा, तो अंगदाशी लढतोय. या युद्धाचा निर्णय काय लागेल ते बघणं आवश्यक आहे. आता हे युद्ध कसं होत आहे, कोणकोणता वीर यशस्वी ठरतोय, कोणाला त्रास होतोय, हे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय. धर्म जागृतीचा विधायक पुरुष